आपण पाहत आहात तारा न्यूज। नमस्कार, मी सई कुलकर्णी। पाहुयात आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। उदगावात बनावट नोटांचा पर्दाफाश, पोलिसांच्या कारवाईत तिघे जेरबंद। जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी उदगाव तालुका शिरोळ येथे बनावट नोटांचे रॅकेट उघड केले आहे। चिंचवाड रोडवरील जनावरांच्या गोठ्यात झालेल्या छाप्यात 68,400 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आले असून जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। इचलकरंजी आणि दानोळीतील तरुण या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी छपाईसाठी वापरण्यात आलेले प्रिंटर आणि इतर साहित्यही जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। इचलकरंजीत गॅस गळतीचा स्फोट, वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी। गुरुवारी दिनांक 30 ऑक्टोबर रोजी 4:45च्या सुमारास सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनीत स्फोटाची घटना घडली। गिझरला जोडलेल्या गॅस सिलेंडरमधून गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले। जखमींना तत्काळ सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। स्फोटामुळे घराला भेगा पडल्या असून आजूबाजूच्या घरांच्या काचा आणि टाइल्स सुद्धा तुटल्या आहेत। घरातील प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालं असून गॅस कंपनीच्या प्रतिनिधींनी जागेवर पाहणी करून पंचनामा केला आहे। या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तरुणीवर हल्ला प्रकरणात पोलिसांची धडक कारवाई। रत्नागिरी महामार्गावर मंगळवारी घडलेल्या तरुणीवरील हल्ल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी तत्काळ धडक कारवाई केली। करवीर पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कोयते, चाकू यांसारखी हत्यारे जप्त केली आहेत। भर रस्त्यावर दहशत माजवणाऱ्या टोळक्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी काही तासातच आरोपींना पकडून त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला। या कारवाईनंतर पोलिसांच्या तत्परतेचे आणि धडक भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। महिन्यात 2 कोटींचा खड्डा। कोल्हापूर महापालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी तब्बल 2 कोटी खर्च केले, पण एका महिन्यातच पॅचवर्क उखडले आहे। गंगावेश, राजारामपुरी आणि शिवाजीपेठ परिसरात डांबराऐवजी खडी, मुरुम वापरल्याने काम निकृष्ट दर्जाचं ठरलंय। सततच्या पावसानं रस्त्यांचा वरचा थर वाहून गेला आणि पुन्हा खड्डे तयार झाले। नागरिकांचा त्रास वाढला असून संतापही उसळला आहे। खड्डा चुकवायचा म्हटलं तरी दुसऱ्याच खड्ड्यात गाडी जाते, असा नागरिकांचा संतापजनक अनुभव आहे। आजरा ऑटो रिक्षा व्यावसायिकांची परिस्थिती बिकट। रिक्षा स्टँडची तातडीची गरज। महामार्ग झाल्यापासून आजऱ्यातील रिक्षा स्टँडसाठी जागा उपलब्ध नसल्याने चालकांना रस्त्याच्या कडेला थांबावं लागतं। यामुळे वाहतूक कोंडी अडथळे निर्माण होत असून नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतोय। एसटी स्टँडच्या एका बाजूला कायमस्वरूपी रिक्षा स्टँडची सोय करावी अशी मागणी महिन्याभरापासून सुरू आहे। तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने रिक्षा चालकांमध्ये नाराजी आहे। अनेक बेरोजगार तरुणांनी कर्ज घेऊन रिक्षा व्यवसाय सुरू केला असून स्थिर जागेअभावी त्यांची उपजीविका धोक्यात आली आहे। पन्हाळा बस सेवेतील गैरव्यवस्थेवर प्रवाशांचा संताप। रास्ता रोको आंदोलनानंतर प्रशासनाचे आश्वासन। पन्हाळा कोल्हापूर बस फेऱ्या वेळेवर न झाल्याने प्रवाशांमध्ये संताप उसळलाय। गलथान सेवा आणि उद्धट वर्तनाविरोधात भारतीय दलित महासंघाने पन्हाळ्यात रास्ता रोको आंदोलन केले। बस सेवा सुरळीत करावी आणि जीर्ण रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। प्रशासनाने चालक वाहकांना नम्रतेने वागण्याच्या सूचना दिल्या असून बस फेऱ्या वेळेत सुरू राहतील असे आश्वासन दिले। आंदोलनकर्त्यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले असले तरी मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र लढ्याचा इशारा दिला आहे। कन्व्हेन्शन सेंटरसाठी झाडतोड, वृक्षप्रेमींचा संताप।
राजाराम तलाव परिसरात कन्व्हेन्शन सेंटरसाठी शेकडो झाडांची तोड झाल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त 100 झाडांना परवानगी असताना 800हून अधिक झाडे तोडले गेली आहेत। या झाडतोडीमुळे परिसरातील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे। वृक्षप्रेमींनी झाडे तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। अशाच न्यूजसाठी पाहत रहा तारा न्यूज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।